गिरीश महाजन असं म्हणते की ते देवाला मला मानतात. वाटतं कुठल्या की- देवाला माहिती त्याबाबत त्यांनी मला वाटतं की भारतीय प्रजासत्ताक दिन या शुभ दिवसाच्या मी आपल्या समाजाला शुभेच्छा देतो. या संदर्भातले जे काही निर्णय असतील माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय करतील त्यांनी केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं एक कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी असेल. जरांगे नाराज आहे त्या संदर्भात काय म्हणाल? तरांगेंना मी विनंती आवाहन करेन, त्यांचं जी प्रमुख मागणी आहे मराठा समाजाच्याही गोरगरिबांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. आपण बघितलं असेल की यापूर्वीच्याही काळामध्ये या मागणीच्या अनुषंगाने माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आताचे उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या युतीच्या सरकारने 10% मराठा समाजाच्यासाठी आरक्षण घोषित केलेलं आहे. त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी प्रगतीपथावर आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातला एक जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे ती पण तिकडे प्रलंबित आहे आणि त्या माध्यमातून पण संपूर्ण महाराष्ट्राचं सर्वेक्षण करून मराठा समाजामध्ये पण मागासलेले अनेक गोरगरीब बांधव आहेत, त्यांना शैक्षणिक असेल नोकरीच्या संदर्भातल्या आरक्षणाची आवश्यकता आहे. हा संपूर्ण अहवाल त्या ठिकाणी आपण मांडायला घेतो आहोत आणि म्हणून या सर्व गोष्टी प्रगतीपथावर आहेत. भुजबळ नाराज आहेत अनेक दिवसांपासून. होणार असं म्हटलं जात आहे. विरोधकांकडून सातत्यानं चर्चा सुरू आहे. काय नेमकं कसं बघतं त्याच्याकडे? राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उदय होणार अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे विरोधकांकडून. जे काही लोकांचे आपण बोलतो ना मुंगेरी लाल के हसीन सपने, स्वप्न पाहण्यावर अद्याप काही बंधनं नाही. त्यामुळे स्वप्न दादा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ शकता. मी एकटा समर्थ आहे पक्ष चालवायला असं त्यांनी हा तो त्यांचा विषय आहे. त्यांनी काय करायचं स्वभावावर जायचं. पण ही वस्तुस्थिती आहे की एकेकाळी आमदारांची संख्या किती होती ती आता 20 वर आली. खासदारांची संख्या 18-20 होती ती आता 8-9 वर आली. त्याचं चिंतन त्यांनी केलं पाहिजे.